नमस्कार, आज आपण 32 छातीचा हायनेक कटोरी ब्लाउजचं कटिंग शिकणार आहोत। बरेच त्यांचं म्हणणं असतं की कटोरीमध्ये आपल्याला हायनेक शिवता येतो का? तर हो, अगदी परफेक्ट आणि छान कटिंग आहे, सोपं कटिंग आहे, शिवायलाही वेळ कमी लागतो। तर कशा पद्धतीने कटिंग करायचं ते आज मी शिकवणार आहे। इथे आपण घडीचा पेपर घेतलेला आहे, यात आपल्याला मागचा भाग पुढचा भाग नेहमीच्या पद्धतीने सोबत काढायचा आहे। पॅटर्न काढताना सुरुवातीला इकडनं 1.5 इंच अंतर आधी सोडून द्यायचं आहे आणि मग बाकीचं पॅटर्न बनवायचं आहे। पॅटर्न बनवण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे। नवीन शिकणाऱ्या ताईंना किंवा शाळा न शिकलेल्या ज्या ताईंना लिहिता वाचता येत नाही त्या सुद्धा पेपर पॅटर्न बनवून सुंदर असं ब्लाउज शिवू शकतात। त्यानंतर इथे आपल्याला घ्यायची ब्लाउजची उंची अधिक 1 इंच शिलाई मार्जिन। ब्लाउजची उंची आहे 13 इंच, 1 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 14 इंच। सगळी माप आपल्याला बोटनेक चार्ट नुसार घ्यायची आहे। आता 32 छातीचा आहे त्यामुळे आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे 6 इंच। हे अंतर जोडून घेऊया। जेवढा गळा छोटा तेवढं शोल्डर मुंड्याची माप मोठी असतात आणि मुंडा घेतला 6 इंच। हे अंतर पट्टीने जोडून घेते। इथे घ्यायचं आपल्याला छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन। आता 32 छातीचा आहे, छातीचा चौथा भागाला 8 इंच, त्यात आपण 2 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं आणि सरळ खाली जोडून घ्यायचं। कमरघेराचं अंतर घेण्याची तशी गरज नाहीये। जर टाकायचं असेल तुम्हाला तर कमरघेराचा चौथा भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन असं माप घ्यायचं आहे। मुंड्यात आकार देण्यासाठी बाहेरच्या बाजूला 1 इंच अर्धा इंचावर मार्किंग केलं, आतल्या बाजूला अर्धा इंचाचं मार्किंग केलं। हे अंतर वरती शोल्डर पर्यंत जोडून घेतलं, म्हणजे वरतीपर्यंत तुम्हाला हात आकार देण्याची गरज नाहीये। आकार देण्याची मुंड्याची ही अगदी सोपी पद्धत आहे। ह्या मधल्या रेषेपासून आपल्याला बाहेर 1 इंचावर मार्किंग करायचं, ह्या आतल्या रेषेपासून 1 इंचावर मार्किंग करायचं। हा बाहेरचा आकार आपण ह्या बाहेरच्या रेषेला जोडणार, म्हणजे हा झाला मागच्या मुंड्याचा आकार, आणि हा आतला आकार आपण आतल्या रेषेला जोडणार, म्हणजे हा झाला पुढच्या मुंड्याचा आकार। गळाखोली घ्यायची आपल्याला 3.5 इंच। गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे। 5 इंचाचा गळा आहे, अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 5.5 इंच। हे अंतर जोडून घ्यायचं। त्यानंतर आपल्याला हायनेक घ्यायचं आहे। तर कशा पद्धतीने वरती वाढवायचं? वरती आपण हे अंतर घेणार आहोत 4.5 इंच। ह्या कपड्यामध्येच म्हणजे अखंड कॉलर निघते, याच्यामध्ये सेपरेट कॉलर लावण्याची गरज पडत नाही, याला हायनेक असं म्हणतात। पूर्ण हे तयार करून घेते इकडे। त्यानंतर आपण हे जे सोडलेलं 1.5 इंच आहे तिथून पुढे आपल्याला हे जे गळाखोलीचं अंतर आपण घेतलं आहे त्याचा मध्य करायचा आणि वरती हे अंतर जोडून घ्यायचं आणि गळ्याला आकार द्यायचा। आता गळ्याला आकार देताना तुम्ही इथे मटका आकार देऊ शकता किंवा षटकोनी पंचकोनी पण आकार करू शकता किंवा गोल गळ्यात पण इथे घेऊ शकतात। आता इथे आपण पंचकोनी गळ्याचा आकार देऊया, तुमच्या आवडीनुसार आहे, कसाही तुम्ही इथे आकार देऊ शकता। हे ब्लाउज अंगामध्ये खूप छान बसतं, फक्त आपल्याला याला कॅनव्हास टाकायचा आहे, म्हणजे ब्लाउज व्यवस्थित बसतो, गळा कडक राहतो। कधी कधी कपडा लूज जर असेल तुमचा ब्लाउज पीस तर तो कॉलर जी आहे ती लूज पडल्यासारखी होते, ती पडू नये, त्यामुळे वरती आपल्याला गळ्याला कॅनव्हास टाका, म्हणजे गळा छान बसेल। खालच्या बाजूला 2 इंचाचं मार्किंग केलं, इकडच्या बाजूला 2 इंचाचं मार्किंग केलं। ह्या पॅटर्न मध्ये योगपट्टी निघत नाही, योगपट्टी आपल्याला सेपरेट पेपरवर काढावी लागते, ती डायरेक्ट कपड्यावर कटिंग केली तरी देखील चालते। पुन्हा खालून 2 इंचाचं मार्किंग करायचं वरती, गळ्यापासून हे अंतर जोडून घ्यायचं कटोरीसाठी। हे जे वाढवलेलं अंतर आहे ते फक्त पुढच्या भागासाठी, मागच्या भागासाठी नाही। ह्या पॉइंट पासून आपल्याला घ्यायचं आहे कटोरी राऊंड। कटोरी राऊंड येणार आहे 7.25 इंच। हे 7.25 इंचाचं मार्किंग केलं, हे अंतर पट्टीने जोडून घेतलं। ह्या अंतराचा मध्य करायचं, जे कटोरी राऊंड आपण माप टाकलेला आहे त्याचं मध्य आणि मध्यापासून खाली 2 इंचाचं मार्किंग करायचं। हे मार्किंग दोन्ही बाजूला जोडून घ्यायचं। पॅटर्न बनवण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे। ह्या पॉइंट पासून आतल्या बाजूला आपल्याला मार्किंग करायचं आहे 1.25 इंचावर आणि हा कटोरीचा आकार द्यायचा आहे। आता गळ्यामुळे आपला हा कटोरीचा आकार इथे वरती थोडा वेगळा दिसेल, पण शिवल्यानंतर तो अगदी छान तयार होतो, लक्षात घ्या। हे अशा पद्धतीने आपलं कटोरीचं मार्किंग आखून झालेलं आहे। मग त्यानंतर आपल्याला ह्या टक्सचं शिवण आडवा 1.5 इंच घ्यायचा आहे। आडवा टक्स आपण 1.5 इंच शिवायचा आणि उभा टक्स आपल्याला 3 इंचापर्यंत शिवायचा आहे। 3 इंचापेक्षा जास्त उंच हा टक्स शिवायचा नाहीये, नाहीतर टोक
तर ब्लाऊजच्या कटोरीला टोका आल्यासारखी आणि वरती सरकतो कटोरा, त्यामुळे 3 इंचापेक्षा कटोरा जास्त नाही शिवायचा। आता याचं कटिंग करून घेऊया। मग कपड्यावर वाढवायचं कुठे, गळा जोडायचा कसा हे समजावून सांगते। दोन्ही भाग आपल्याला सोबत कटिंग करायचे आहेत। पॅटर्न बनवण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे। आणि हो, इथे गळ्याला आपल्याला अर्धा इंच खालच्या बाजूला शोल्डर उतार द्यायचा आहे। ह्या ब्लाऊज मध्ये मुंढ्याच्या बाजूला अर्धा इंच शोल्डर उतार द्या, म्हणजे तुमचं ब्लाऊज अगदी शोल्डर मध्ये टाईट बसेल, छान बसेल। कधी कधी काय होतं, शोल्डर मध्ये ब्लाऊज लूज पडल्यासारखं होतं, तसं होऊ नये, त्यामुळे इथे अर्धा इंच शोल्डर उतार आपल्याला द्यायचा आहे। नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा। आता हा झाला पुढचा भाग आणि हा मागचा भाग। आता हे जे वाढवलेलं अंतर आहे साईडचा 1.5 इंच आणि वरचं, ते आपण मागच्या भागातून काढून टाकायचे। त्याची आपल्याला मागच्या भागात काही गरज नाही। शोल्डर उतार मागच्या पण बाजूला आपल्याला असू द्यायचा आहे। इकडच्या बाजूला जे आपण 1.5 इंच वाढवलेलं होतं ते काढून टाकूया आधी। व्हिडिओ बघत असताना तुम्हाला काही अडचण वाटली तर तुम्ही कमेंट करत चला, म्हणजे त्यानुसार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तसा बदल करूया। आणि बऱ्याच व्हिडिओमध्ये बाहीचं कटिंग नाहीये, बाहीचे आपले सेपरेट भरपूर व्हिडिओ आहेत, तुम्ही ते बघू शकता। त्यानंतर इथे आपण टाकायचं आहे गळाखोलीचं अंतर। गळाखोली आपण घेतली होती 3.5 इंच, हे 3.5 इंचाचं मार्किंग केलं। मागचा गळा घेण्याची गरज नाहीये, फक्त 1 इंचाचं घ्यायचं, अर्धा ते 1 इंचच फक्त मागच्या गळ्याचं कटिंग करायचं आहे। आणि खालचा टक्स आपल्याला घ्यायचा आहे, आडवा टक्स 4 इंचाचा आणि उभा टक्स आपण 4.5-5 इंचाचा घ्यायचा आहे। जर तुम्ही इथे गळ्याला काही डिझाईन वगैरे बनवणार असाल तर डिझाईन नुसार टक्सची उंची ठरवायची आहे। डिझाईन जास्त मोठा आहे तर टक्सची उंची कमी करा। हा पूर्ण टक्स आपल्याला शिवायचा आहे 1 इंच। आता याचं कटिंग करून घेऊया। हे झालं मागच्या भागाचं पॅटर्न तयार। आता पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया। मुंड्याचा आकार कापायला विसरायचा नाहीये। गळ्याला याला कॅनव्हास टाका, म्हणजे गळ्या तुमचं छान बसेल। हे ब्लाऊज शिवायला वेळही कमी लागतो। कपड्यावर कटोरी वाढवायची नाही, ही आपण इथे पेपरवर वाढवून घेतलेली आहे। बऱ्याच त्यांचं कमेंट विचारतात की कटोरी कपड्यावर वाढवायची का, तर ही कटोरी कपड्यावर वाढवायची नाहीये। वेगवेगळ्या पद्धती आहेत। चौकोनी कटोरी आपल्याला फक्त कपड्यावर वेगळ्या पद्धतीचं कटिंग करावं लागतं, ही कटोरी वाढवावी लागत नाही। या कटोरीचं आहे तसंच कटिंग ठेवायचं आहे। याच्यामध्ये योगपट्टी निघत नाही, योगपट्टी फक्त आपल्याला काढताना इकडची बाजू 4 इंच आणि 3 इंच असं योगपट्टीचं कटिंग करायचं आहे। हे झालं आपलं पॅटर्न तयार। मग ज्यावेळेस आपल्याला हे गळा लावायचा आहे ते ही बघा, हे जे आहे हा असा फोल्ड आणि हे शोल्डर अशा पद्धतीने जोडलं जातं, म्हणजे गळ्याचा आकार किती सुंदर दिसतोय। आता ही बाजू झाली। ज्यावेळेस इकडची बाजू आपण कपड्यावर दोन्ही भाग जेव्हा कट करतो त्यावेळेस ते इथे तंतोतंत जुळले जातात। मग जुळल्यानंतर इथे जर कपडा थोडा जास्त होत असेल 1/2 इंच तर तो कट करून टाकायचा आणि दोन्ही भाग ह्या ठिकाणी शोल्डर जॉईंट वरती गळ्याजवळ सुंदर असं होतं। हे अशा पद्धतीने आपलं हे 32 छातीचं कटोरी ब्लाऊजचं हायनेकचं कटिंग शिकलो। याला तुमच्या आवडीची कोणत्याही प्रकारची बाही लावा। सर्व प्रकारच्या बाहींचे व्हिडिओ आपले युट्यूबला अपलोड आहे, त्यानुसार ब्लाऊजला बाही लावा आणि तुमच्या मापाचं सुंदर असं ब्लाऊज शिवा। धन्यवाद।